आहेत। उदय, अतिशय भक्तिमय वातावरणाला आता सुरुवात झालेली आहे। थोड्या वेळात लालबागच्या राजाची आरती देखील पार पडेल। काय सध्या वातावरण आहे? लालबाग मार्केटमध्ये आपण आहोत आणि लालबागच्या राजा मूर्तीच्या समोर कसं एकूण भारावलेलं आणि भावपूर्ण वातावरण आहे ते आपण पाहू शकतो। अतिशय एक जड अंतकरणाने आपल्या लाडक्या राजाला आज निरोप देण्याचा वेळ आलेला आहे। आपण समोर पाहू शकतो की लालबागच्या राजाचं अगदी पूजा आरती होण्याआधी देखील दर्शन घेता यावं यासाठी स्थानिक नागरिक जे आहेत ते इथे धडपड करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सर्वांचं दर्शन इथे सुरू आहे। पुढील काही वेळातच लालबागच्या राजाचं विधिवत पूजा आणि आरती करण्यात येणार आहे। आणि आता आपल्यासोबत एक खास व्यक्ती आहे, ते म्हणजे हीच वात्सल्यपूर्ण प्रेमळ मूर्ती साकारणारे मूर्तिकार शिल्पकार संतोष कांबळे आता आपल्यासोबत आहे। संतोषजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये। काय सांगाल, आज अतिशय भावपूर्ण वातावरण आहे आणि आपल्या लाडक्या राजाला निरोप देण्याची वेळ आज आलेली आहे। जो दिवस कोणाला नको असतो, आनंद चतुर्दशी आहे, सगळे आज म्हणजे आनंदही आहे। एका ठिकाणी आनंद सुद्धा विसर्जनाचा आहे आणि दुसऱ्या ठिकाणी आज विसर्जन होतं ते पण लोकांना दुःख आहे, कारण गेले महिनाभर आम्ही लालबागच्या राजासोबत आज सेवेला आहोत। गेले 10 दिवस प्रचंड गर्दी होती आणि अनेक करोडो लोकांनी आज राजाचं दर्शन केलं आहे आणि लोकांना हेच हवं, म्हणजे आज परंपरेनुसार आणि सालाबादाप्रमाणे आज विसर्जनाचा दिवस असल्यामुळे आता प्रचंड गर्दी झाली आहे। इथे बाप्पाचं आता एक थोड्या वेळामध्ये विसर्जन होणार आहे। तर मनात खूप दुःख आहे, कारण आम्ही आज इतके 1 महिना 1.5 महिना जे राजाच्या सेवेमध्ये असतो आणि प्रथेनुसार बाप्पाला आज परत विसर्जन करायचं आहे आणि आता ह्यापुढे असंच आम्ही पुढच्या वर्षीची वाट बघू आणि लालबागच्या राजाच्या आणि मी हीच प्रार्थना करीन, सगळ्यांना सुखी ठेव, आनंदी ठेव आणि भरभराट कर, हेच मी राजाच्या आणि प्रार्थना करतो। आज आपल्या लाडक्या राजाला निरोप द्यायचा आहे, पण निरोप देताना एक प्रेमळ आपण हाक पण देतोय की पुढच्या वर्षी लवकर या। मी एवढंच म्हणेन की गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, लालबागच्या राजाचा विजय असो, ही शान कुणाची, लालबागच्या राजाची। आपण पाहतोय की मूर्तिकार संतोष कांबळे यांनी त्यांचं मनोगत जे ते व्यक्त केलेलं आहे आणि असंच काही समज जे आहे सर्व गणेश भक्तांचा आहे, कारण लाखो करोडो गणेश भक्तांचा आराध्य दैवत लालबागचा राजा बनलेला आहे आणि याच लालबागच्या राजाच्या वात्सल्यपूर्ण मूर्तीच्या पायावरती चरणावरती डोकं ठेवण्याची इच्छा प्रत्येक गणेश भक्ताची असेल। त्यासाठी जगभरातून गणेश भक्त लालबाग मार्केटमध्ये येत असतात आणि आज अनंत चतुर्थी आहे, लालबागच्या राजाला निरोप देण्याची वेळ आहे। आपण मागच्या बाजूला जर पाहिलं तर कशा प्रकारे लालबाग मार्केट जे आहे ते गणेश भक्तांनी फुलून गेलेलं आपल्याला इथे सकाळीच पाहायला मिळत आहे। अनेक ठिकाणी हार जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत। पुढील काही वेळातच इथे कोळी महिला येणार आहेत आणि ते लालबागच्या राजाच्या समोर फेर धरणार आहेत। लालबागच्या राजाच्या मूर्तीच्या समोर विसर्जन मिरवणुकीमध्ये सर्वात प्रथम लालबागच्या राजाच्या समोर फेर धरण्याचा, नाच करण्याचा मान हा कोळी महिलांना असतो। आपण इथे समोरची दृश्य पाहतो आहोत। लालबाग तर लालबागचा राजा हा विसर्जनासाठी मार्गस्थ थोड्या वेळात होईलच, मात्र या संपूर्ण परिसरातून अनेक गणपती हे विसर्जनासाठी मार्गस्थ होत असतात। अर्थातच या सगळ्या गणेश मंडळांमध्ये एक सुसंवाद असतो आणि त्यामुळे कोणतंही विघ्न येऊ नये, कोणत्याही प्रकारची बाधा इथे होऊ नये, त्यासाठी गणेश मंडळ निश्चितच सुसंवाद साधत असतात। आणि मुंबईमध्ये सगळ्यात आधी मानाचा राजा, ज्याला मानाचा गणपती म्हटला जातो, त्याला मुंबईचा राजा म्हणजेच गणेश गल्लीचा हा गणपती आता विसर्जनासाठी मार्गस्थ होतोय। नुकतीच गणेश गल्लीच्या राजाची आरती पार पडलेली आहे आणि मुंबईच्या राजाचं आता विसर्जनासाठी तो मार्गस्थ झाल्यानंतर हळूहळू पुढचे गणपती देखील विसर्जनासाठी मार्गस्थ होतील। सध्या ही गणेश गल्लीमधली आपण दृश्य पाहतोय। महाराष्ट्राच्या महाउत्सवाची आज सांगता होते। 10 दिवसांच्या बाप्पाला आज साश्रुनयनांनी निरोप दिला जाणार आहे। विसर्जनाची जय्यत तयारी आज सगळीकडे करण्यात आलेली आहे आणि मुंबईमध्ये काही मानाचे गणपती देखील आज विसर्जनासाठी मार्गस्थ होत आहेत। गणेश गल्लीतली ही दृश्य